नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी आणि मी विठ्ठल मंदिरात चालू दर्शन घ्यायला. आषाढी एकादशी कशी साजरी करतात ते तुम्हाला मी दाखवतो तिथे मंदिरात गेल्यानंतर. मित्रांनो, हे आहे दिव्यातील साबेगाव मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. येथे दरवर्षी आषाढी एकादशी साजरी केली जाते. मंदिरात प्रवेश केला, विठू रखुमाईचं दर्शन घेतलं. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूस श्री गणेशाची व पवनपुत्र हनुमान यांची मूर्ती आहे. आज आषाढी एकादशी असल्यामुळे प्रचंड गर्दी मंदिरामध्ये होती. मंदिरात चारही बाजूंनी छान अशी फुलांनी सजावट करण्यात आली होती आणि पालखी मिरवणूक सोहळा देखील मंदिरामध्ये होता. त्याचाही मी लाभ घेतला व सर्व साबेगाव मधील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मी भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक सहभागी झालो आणि भजनी मंडळी सुद्धा मंदिराच्या आतमध्ये उभे राहून नाचत भजन करत होते. मलाही राहावे ना, मी सुद्धा त्यांच्यासोबत भजन आणि नाचण्यात दंग झालो. पालखी मंदिरात आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतलं. पालखी सोहळा आणि भजन झाल्यानंतर महाआरतीचा सुद्धा लाभ मी घेतला. विठू तुझ्या गजरात तल्लीन व्हावे, सावळ्या तुझ्या रंगाला डोळे भरून पाहावे, प्रत्येक श्वासात विठ्ठला तुझे नाव असावे, रामकृष्ण हरी म्हणावे. असा हा आषाढी एकादशी सोहळा मंदिरामध्ये संपन्न झाला आणि मी तीर्थप्रसाद घेऊन घरी जायला निघालो.